आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। देशभरात बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र या घटनेने पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। कारण एका एसीपीने पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली। लग्नाचा आमिष दाखवून या एसीपीने विद्यार्थिनीसोबत असे घाणेरडे कृत्य केल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे संबंधित एसीपी हा विद्यार्थिनीसोबत पीएचडीचे शिक्षण घेत होता। या घटनेत पीडित विद्यार्थिनीच्या एका मित्राने पोलिसांचं पितळ उघड केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास आता पोलीस करतायत। मिळालेल्या माहितीनुसार कानपूरच्या कॉलेजमध्ये एसीपी मोहसिन खान पीएचडीचं शिक्षण घेत होते। हे शिक्षण घेत असताना मोहसिन खान यांचे एका विद्यार्थिनीसोबत प्रेम जुळले होते। प्रेम जुळल्यानंतर एसीपींनी तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले होते। यानंतर विद्यार्थिनीला ज्यावेळेस तिच्या मित्राने एसीपींच्या संबंधित काही गंभीर पुरावे दाखवले, त्यानंतर विद्यार्थिनीच्या पायाखालची जमीनच सरकली होती। डीसीपी साऊथ अंकिता शर्मा यांना पीडितेने दिलेल्या जबाबानुसार एसीपी मोहसिन खान यांनी आयआयटीच्या कॅम्पमध्ये माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते। एसीपींनी त्यांचं पहिलं लग्न झाल्याची माहिती माझ्यापासून लपवून ठेवली आणि लग्नाचा आमिष दाखवून माझ्यावर अत्याचार केला होता असा आरोप विद्यार्थिनीने केला। या घटनेनंतर माझ्या एका मित्राने एसीपींचे लग्न झाल्याचे फोटोग्राफर मला दाखवले होते। या लग्नाबाबत मी त्यांना जाब विचारला असता त्यांनी कुटुंबियांच्या दबावातून माझं लग्न झाल्याची माहिती दिली। आमचा तलाक सुरू आहे, हा तलाक झाल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करेन असं आश्वासन मला एसीपींनी दिल्याचे पीडित विद्यार्थिनींनी सांगितलं। या घटनेनंतर पीडितेच्या मित्राला एसीपीची बायको प्रेग्नेंट असल्याची माहिती मिळते। ही माहिती मित्र विद्यार्थिनीला सांगताच तिला आपली फसवणूक झाल्याचं कळून चुकले। याबाबत विद्यार्थिनी एसीपींना विचारलं असता मला कुटुंबियांच्या दबावामुळे बायको सोबत संबंध प्रस्थापित करावे लागले। एसीपीचे हे उत्तर ऐकून पीडितेला आपली फसवणूक झाल्याचं स्पष्ट होतं। या घटनेनंतर पीडिता या घटनेची माहिती पोलीस कमिशनर आणि आयआयटीच्या प्रोफेसरांना देते। या दरम्यान एसीपीचं हे सगळं पितळ उघडताच तो विद्यार्थिनीवर मानसिकरित्या आजारी असल्याचा आरोप करतो। त्यामुळे या प्रकरणाने खूपच खळबळ माजली। या प्रकरणी आता एसीपी मोहसिन खानवर रेपसह अनेक कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणात एसआयटी ही गठीत करण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।